सांगाल सर आपण रोटरी क्लब तर्फे महिला क्रिकेटचे सामने घेण्यात आले होते त्याबद्दल काय सांगाल? दौंड शहरामध्ये रोटरी क्लब गेल्या जवळपास 27 वर्षापासून समाजसेवेचं काम करत आहे आणि त्याच्याच माध्यमातून दौंड रोटरी क्लब सुद्धा दौंड रोटरी क्लबच्या अंतर्गत ही समाजोपयोगी कार्यक्रम परिसरामध्ये करत असतो। त्याच माध्यमातून हे आमचं तिसरं वर्ष आहे की वुमन्स क्रिकेट लीग आम्ही दौंड शहरामध्ये याच्या क्रिकेटच्या स्पर्धा भरवल्या जातात। त्याच्यामध्ये दौंड शहर असेल, परिसर असेल, यामधील कॉलेजच्या मुली असतील, शाळेच्या मुली असतील, यांना या क्रिकेटमध्ये आम्ही सहभागी करून घेतो। निर्णाळे त्याचे संघाचे मालक ठरवले जातात आणि त्या माध्यमातून मुलींमध्ये कोणत्याही खेळाला एक प्रोत्साहन मिळावं त्या उद्देशाने आम्ही ही क्रिकेट लीग ही गेल्या 3 वर्षापासून करत आहोत। मी रोटरी क्लबचा पास्ट प्रेसिडेंट या नात्यानं डॉक्टर राजेश दाते गेल्या 3 वर्षापूर्वी मी प्रेसिडेंट होतो तेव्हापासून प्रेम बनसोडे हा जो रोटरॅक्ट होता त्याच्या संकल्पनेतनं ही संकल्पना खरी सुरू झाली आणि दरवर्षी उत्तरोत्तर ही वाढत गेली। या वर्षी सुद्धा जी वुमन्स प्रीमियर लीग आहे यामध्ये दौंड शहरातील डॉक्टर DS लोणकर यांनी, त्याचबरोबर डॉक्टर रोहन खवटे, रोटरीयन उल्हास मिसाळ, रोटरीयन आमिर शेख, रोटरीयन दिनेश भागवत यांनी उत्तम असं आर्थिक सहकार्य केल्यामुळेच ही आमची स्पर्धा ही चांगल्या पद्धतीने झाली। त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये जवळपास शेकडो मुलींनी भाग घेतला। त्यामध्ये रोटरी क्लबच्या प्रेसिडेंट पौर्णिमा असेल किंवा त्यांची सचिव हेमलता असेल, त्याचबरोबर रोटरी क्लबचे सर्व सदस्य यांनी अतिशय मोलाची अशी मदत केल्यामुळे हा कार्यक्रम अतिशय थाटामाटात साजरा झाला। यामध्ये निराळे संघ यांनी सहभाग घेतलेला होता। त्यामध्ये इराज एंजल्स असेल किंवा रुईज क्रिकेट टीम असेल, त्याचबरोबर इतर 6-7 टीम ज्या होता याच्यामध्ये पहिला जो नंबर आहे तो इराज एंजल्सनी मिळाला। त्याच्यामध्ये जे पहिलं बक्षीस होतं डॉक्टर DS लोणकर सर यांनी 5,555 रुपयाचं दिलेलं होतं। दुसरं बक्षीस रोटरीयन उल्हासजी मिसाळ यांनी 3,555 रुपयाचं दिलं होतं आणि तिसरं बक्षीस जे आहे हे रोटरीयन आमिर शेख यांनी 2,222 रुपयाचं दिलं होतं। त्याचबरोबर या खेळातील उत्तम क्रिकेटपटू, गोलंदाज असेल, उत्कृष्ट फलंदाज असेल, उत्कृष्ट कॅच असेल, या सर्वांना यामध्ये मोठ्या प्रमाणात बक्षीस या स्पर्धेच्या निमित्तानं दिलं गेलं। सर यापुढे दौंड तालुक्यातील महिलांना प्रोत्साहन देणार आहे का याच्या माध्यमातून? निश्चितच हा एक क्रिकेट हा एक केवळ माध्यम आहे। सध्या सर्व लोकांमध्ये क्रिकेट खूप परिचित आहे, परंतु त्याचबरोबर मागच्या 2-3 वर्षापासून आम्ही महिलांमध्ये थ्रोबॉल असेल किंवा इतर महिलांच्या ज्या स्पर्धा आहेत याच्यामध्ये बुद्धिबळ स्पर्धा असेल, रोटरी क्लबच्या माध्यमातून महिलांमध्ये बऱ्याचशा स्पर्धा भरवण्याचं काम आम्ही करत आहोत आणि यापुढेही ते वारंवार चालू राहणार आहे। काय सांगाल सर आपण रोटरी क्लब तर्फे महिला क्रिकेटचे सामने घेण्यात आले होते त्याबद्दल काय सांगाल? दौंड शहरामध्ये रोटरी क्लब गेल्या जवळपास 27 वर्षापासून समाजसेवेचं काम करत आहे आणि त्याच्याच माध्यमातून दौंड रोटरी क्लब सुद्धा दौंड रोटरी क्लबच्या अंतर्गत ही